हा आपला कोळी लोकांचा हळदीचा मासा किती भाव? आपण बोनलेस चिकन ऐकलंय, ते बोनलेस मासा पण हवा. घरी जाऊन फ्राय करून लगेच खायची सोलाची. थोडं कमी होतील बघा. उडी मारून गेली तिकडे. आणि रशी कशाच आहे? चालली बाहेर चालली पकड. गर्दी खूपच गर्दी आहे. आता मी पोहोचलोय उरण नाक्याला, जे उरण नाक्याच्या फिश मार्केटला. आणि फर्स्ट टाइमच आलो मी इकडे. भरपूर ऐकलं आहे फिश मार्केटबद्दल. तर कुठे आहे काय तुम्हाला मी सांगेनच व्हिडिओमध्ये पुढे. पण त्याआधी सर्वात प्रथम तर आपण या मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत आणि काय रेट्स आहेत ते बघूया. आणि मग आपण सर्व डिटेल्स पण घ्यावे की किती वाजता असतं मार्केट, काय सर्व डिटेल तुम्हाला मी देईन या व्हिडिओमध्ये. आणि बघा समोर दिसतं हे आहे उरण नाक्याचं फिश मार्केट. आणि गर्दी खूपच गर्दी आहे. फुल भरलं आहे. आतमध्ये तिकडे पूर्ण आहे. आणि मावशीकडे काय आहे मावशी आहे? हा बोय मासा. हा हे बघा बोटी आहे ती. काही नाही का सुद्धा. कशी बोटी? हा 200 बाबा. 200ला किती? तुला पाहिजे? हो किती 200ला? ही 200ला एक लावतोय. सुद्धा घे का? ही सगळी? अगं 60 रुपये हे 100. बर बर म्हणजे 5 ना 200ला एक लावते त्या देऊ. बर बोट बघा 5 देते. लावू का? दाखव आहेत का लावायला? आहेत ना. हा 6 बोट देते 200 रुपयाला मोठीवाली आणि ती 60 रुपयाला छोटीवाली. एवढा खेकडे आहेत. बरं कसे देते खेकडे? 600 रुपये. 600 रुपयाला किती आहेत? 6. नर आहे का मादी? नरात माद्यात बघा ही मादी आहे. नर आहे. आणि हा बघा केवढा मोठा आहे तो नर आहे. सावला तर जागच रेवत. हो नर आहे. आणि हे सगळे 600 रुपयाला 6 पीस. मोठे आहे, साईज मोठी आहे. हेंगा बघा केवढा मोठा आहे. आणि या मावशीकडे पण मला या ताईंकडे पण बोटच आहेत ना का? हे काय काटेरी? कसं आहे ते काटेरी? हे 50. हे बोईटच ना. आणि हे खेकडे म्हणजे समुद्रातले खेकडे. कावारी बोलतात. काय बोलतात? कावारी. कावारी. या खेकड्यांना कावारी म्हणतात. ही चिंबोरी ती कावारी. ही चिंबोरी 50 आणि ही कावारी हे 50. 150 रुपयाचा सगळा. हे बघा इकडे पण चिंबोर आहे. कशी चिंबोर आहे का? 400ला किती? 6 बारके आहेत त्या. मिक्स आहेत का नर मादी? नर मादी मिक्स आहे बघा चिंबोर. 400 रुपयाला चालली बाहेर चालली पकड. बघा तो नर आहे दिसला का तुम्हाला? हा हे भरलेले आहेत बघा. ही सुरमई कशी देते ताई? सुरमई हे 500 रुपयाला. बघा ही सुरमई 500 रुपयाला. बघा ही 650 रुपयाला ठरते आणि ही 500 रुपयाला सुरमई. बघा इकडे बोंबील आहेत. कशी देते बोंबील? 200ला वाटा. हे मोठे बोंबील आहे. बारके 100ला किती? 7 पीस. 100 रुपयाला 7 पीस. बघा ताजी सुरमई 650 रुपयाला. आणि हा बंगाली सुरा कुठून आणलास? हा कोळ्यांचा सुरा नाही आहे. हा हे बघा कालवा आहेत. कालवा कशी आहे का पिशवी? 300 रुपयाला 2 कालव्यांची पिशवी. आणि हे बघा या 200च्या 3 आहेत कालवा. आणि ते 150 रुपयाला 1. 300च्या 2 मोठे. आणि हा ताम कसा आहे? 600 रुपयाला बघा ताम मासा. आणि हलवा 700 रुपयाला हलवा आहे. आणि वामचा तुकडा कसा लावलाय? 300 रुपये. बघा हा 150 रुपये तुकडा आहे वावचा. आणि पिवळीवाली वाम आहे चांगली आहे. इकडे गोड्या पाण्यातले काळे मासे. काळे मासे कसे दिले? कसे दिले? 200 रुपयाचे 3 काळे मासे. आणि हे बघा जिवंत काय म्हणता याला? निवट्या आहे बघा. निवट्या जिवंत निवट्या. या सगळ्या 300 रुपयाच्या. हे बघा या सगळ्या 300 रुपयाला. केवढंच बघा निवट्या. पहिल्यांदा असं जिवंत निवट्या बघितल्यात मी. भारीच आहे एकदम. हे पण निवट्या का? आणि हे बोईस आहे. मांदेलीचा वाटा कसा देते? 50 रुपयाला वाटा आहे मांदेलीचा.
आणि हे कुठले मासे? खरबी. खरबी मासा आहे बघा. उरण नाक्यावर वेगळे मासे मला ऐकायला मिळतात. खरबी मासा. हा कसा वाटा? 400 रुपयाला वाटा खरबी माशाचा. हे कोळंबी तर आपली याची आहे खाडीची. निवट्या वाघाच्या उड्या मारतात ना त्याने बघा. जिवंत मासे निवट्या. आणि सगळे 300 रुपयाला. या बघा ताम. आणि हा बाळा बघा कसा आहे तो बाळा? 100 रुपयाला. आणि याच्याकडे माकलं पण आहेत. हे माकलांचा वाटा कसा देते मावशी? हा 300 रुपयाचं म्हणतात. माकले 250 रुपयाला देत आहे बघा मावशी. हा बघा हलवा 500ला. बघा 400 रुपयाला हलवा आहे बघा. ही कोळंबी 400 रुपये वाटा आहे. आणि हा हिरव्या कलरचा आहे का टोळ? ही बघा ही हिरव्या कलरची टोळ. पहिल्यांदा बघितली ही पण. किळशी आहे का? वाम म्हणतात ना? ती वाम आहे का? ही काय किळशी? ओके. काय म्हणतात? किळशी. किळस. ही कशी देते वाटा? बघा 200 रुपयाला तुकडे. आणि इकडे पण निवट्या उड्या मारतात. हे काय वरस? बघा त्याचा वरस मासा कसा आहे? 100ला 2 वरस मासा. पाल्यासारखा लागतो का? आणि ही बघा माकलं. आपण ती लांब मध्ये बघितली पण हे बघा गोलगोलवाली. ही अमिबा सारखी. आणि ह्या 300 रुपयाला जवळजवळ 7-8 आहे. ती 300 रुपयाला माकलं. चिंबोऱ्या खूप आहेत या मार्केटमध्ये. आणि पापलेट कसे? 500ला 8. ताज्यांचे आहेत. 500 रुपयाला 8 आहेत बघा हे पापलेट. आणि हा वाटा कोळंबीचा 250ला. 250 रुपये वाटा आहे कोळंबीचं. पापलेट कसे दिले ताई? हे बघा 900 रुपयाला 3 पापलेट आहेत. आणि छोटे पण आहेत 700. आणि हे बघा हे 700 रुपयाला 5 आहेत. त्याच्याशी छोटे आहेत ते. आणि हा खापरी बघा खापरी 2000ला 3. आणि हे आहेत माकलं. माकलं कशी? 1000 रुपयाला अख्खा वाटा आहे. आणि बरेच आहेत ते 20-25च्या वर. 30 एक आहेत. 30 एक आहेत ते. 50 आहेत. 50 आहेत. 1000 रुपये. आणि इकडे काळे मासे कटिंग करणं चालू. कसे काळे मासे? 150 रुपयाला वाटा. आणि हा रूपचंद आपल्या पापलेट सारखा लागतो. रूपचंद मासा कसा देते? 200ला. हा बघा 200ला. 150ला मिळेल रूपचंद. इकडे चालू आहे आपलं काळ्या माशाची कटिंग. आणि हा बघा हा वरा मासा. कलरफुल आहे एकदम. दिसतो पापलेट सारखा पण वेगळा आहे. वरा मासा बघा कलर आहे ब्लॅक अँड व्हाईट. आणि बघा ही ब्लॅकवाली वाव पण आहे. वाम कशी दिली ही? 100 रुपये तुकडे. ही तुकडीवरच घेतात बघा एकदम ताजा. आणि हे का असे बांधून आणतात ना? गल्लीची वाम आहे. हे बघा हे गळाची वाम आहे. गळ तसाच आहे तो बघा. आणि हा जो तुकडा कापतो तो 100चा ना? हा बघा हा तुकडा जो कट करते ना हा 100 रुपयाला तुकडा. काळीवाली वाव आहे. हा तुकडा 100 रुपयाला. आणि इकडे बघा मोठे मोठे मासे आहेत. सुरमई बघा केवढी मोठी आहे. जवळजवळ 15-1 किलोची सुरमई असेल. आणि पिवळी वाव पण आहे. हा. आणि हा काय रावस आहे का? हा बघा केवढा मोठा रावस आहे. हा पोत्या. आणि कोळंबी बघून बघा केवढा मोठा मोठा आहेत. मोठा मोठा. हो यांच्याकडे मोठे मोठे मासे मिळतात. बांगडे पण मोठे आहेत. त्या कशाचा आहे? पोत्या. डोकं भारी लागतं. हा कोता मासा आहे. हा कोता मासाचा आहे. आणि याचं डोकं भारी लागतं म्हणतात त्या ताई. आणि गाबोळी कशाची आहे? हलव्याची गाबोळी आहे.
हे बघा हलवे पण आहेत तिकडे, मोठे मोठे हलवे पण आहेत. आणि सुरमई कशी देते? का किलोवर की किलोवर कशी देते? ओके बघा 700 रुपये किलो. नाही तर ही मोठी कापली तर किलोवरच देणार ना. ती कशी देते? 1000 रुपये किलो. मोठी सुरमई 1000 रुपये किलो. बरोबर बरोबर. आणि बांगडे कसे? 100ला 3. बघा एकदम मोठे मोठे बांगडे आहेत. 100 रुपयाला 3. हलवा कसा देते? 600 रुपयाला. बघा फ्रेश हलवा आहे एकदम 600 रुपयाला. बघा तुम्हाला मोठे मोठे मासे घ्यायचे असेल तर बघा या ताईंकडे मिळतात तुम्हाला इकडे उरण नाका फिश मार्केटला, पनवेलमधलं, ओल्ड पनवेलमधलं. हां भारती मावशी. बघा भारती मावशी यांचं नाव आहे. आणि किती ते किती असते मावशी? 2 वाजेपर्यंत. 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. पण मासे संपले की लवकर पण जाईल, त्यामुळे लवकर येऊन घ्या. कसा सुरमई? ही 600. हे बघा ही 800 रुपये, ही 600 रुपये. नगावर आहे. थोडंफार कमी करेल ताई. हां ताई कमी करेल. आणि रावस कसा आहे? तिन्ही पण 600ला 3. बाकी कोळंबी पण तुम्हाला अशी वाट्यावरच मिळेल इथे. ही खाडीतली कोळंबी आहे. आणि करली आहे. करली कशी आहे? 200 रुपयाला. बघा 200 रुपयाला एक करली. बघा या ताईंकडे पापलेट आहेत. आणि आपल्याला पाहिजे सगळ्या मासे, सुरमई, पापलेट, रावस. आणि हा कसा खापरी? 2000ला 4 पापलेट आहेत बघा मोठ्या साईजची. 2000 रुपयाला हा वाटा आहे. आणि हा छोटा बघा हा 1200 रुपयाला. 5 पापलेट आहे. आणि 500 रुपयाला ही 5 पापलेट. बाकी रावस कसं देते? ही जोडी का? आणि ही बघा ही 2500 रुपयाला जोडी, ही 1500 रुपयाला जोडी. आणि हा कुठला मासा आहे? ओके जिताडा. हा छोटा साईजचा जिताडा आहे. जोडी 800 रुपयाला. सुरमई वगैरे आहे. सुरमई मला वाटतं कशी देते? बघा ही जोडी 600 रुपयाला. सुरमईची जोडी 600 रुपयाला. हे बघा बोंबील. एवढे सगळे 100चे आहेत. एवढे सगळे बोंबील 100चे आहेत. साईज थोडी मीडियम आणि बारकी आहे पण ठीक आहे. 100 रुपयाला आहे बोंबील. आणि वाटा कसा कोळंबीचा? 100 रुपये वाटा आहे कोळंबीचा. ही सगळी 200ची. ही सगळी 200ची आहे. हा सिंगल फक्त अर्धा 100चा आहे. बाकी बारकी बारकी माकलं पण आहे तिकडे. इकडे जर आहेत मोठे मोठे वाव तर बरेच आहे तिकडे. तो कुठला मासा? हा बघा जिताडा. केवढा मोठा जिताडा. बघा जिताडा केवढा मोठा आहे. तो कापून ठेवला आहे. आणि पुढचा सगळा संपला आहे. कसा किलो देते? 1200 रुपये किलो जिताडा. गोळ पण संपले. तो पण 1200 रुपये किलो होता गोळ पण. आणि हे तोंड जिताड्याचंच आहे का? हे बघा जिताड्याचं डोकं. आणि रशी जड होता ना म्हणून पकडून आणलाय उचलून. आणि हे फिश मार्केटचे आहे उरण नाका फिश मार्केट. मला दिसतं पाठीमागे सर्व. तर हा बघा हा आपल्या पाठीमागे रोड आहे ना, हा इकडून येतो पनवेलवरनं आणि पुढे जातो उरणला इकडे उरणला. त्यामुळे याला उरण नाका म्हणतात. हा उरण नाका फिश मार्केट म्हणतात. आणि आपल्या मॅपवरती पण आहे उरण नाका फिश मार्केट पनवेल असं तुम्ही टाकलं तर तुम्हाला मॅपवर पण भेटेल. इकडे कुपा आहे. कुपा कसा आहे? कुठला कसा आहे? किती? 150 रुपयाला. अगं 150 रुपयाला एक कुपा आहे. आणि जोडी घेतली तर बघा 150 रुपये 200 रुपये करली आहे. आणि हे टोळ आहे ना, कशी ती? हां बघा ही 300 रुपयाला टोळ आहे. आणि ही 200 रुपयाला टोळ आहे. आणि ही मोठीवाली बघा ही मोठी साईजची आहे ती 800 रुपयाला. बघा केवढी मोठी आहे. 800 रुपयाला. ही 300 आणि ही 200. आणि हे बघा बांगडे आहेत 100 रुपयाला 4 बांगडे. पुढे बघा जिवंत कोळंबी आहे. हे काय 400 रुपयाला दोन्ही. 400 रुपये वाटा सांगतो ते बघा कोळंबीचं. थोडं कमी होतील. बघा उडी मारून गेली तिकडे. एकदम जिवंत आहेत फ्रेश.
खेकडे पण आहे तिकडे बारकेवाले. हे चिंबोऱ्या कशी देते? 400 सगळ्या छोटी आणि ती मोठी पण 400 रुपयाला. सगळे मिक्स आहेत नर मादी. आणि हा केवढा मोठा आहे बघा चिंबोरा. कसं देते चिंबोरे? 800 रुपये. 800 रुपयाला 6. त्यात हा मोठा आहे, हा नर आहे. एवढा मोठा आहे बघा. 50 रुपयाला 3 वाटे. हे ॲक्च्युली 3 वाटे आहेत. 1 2 3 म्हणजे सुकी कोळंबी पण मिळेल तुम्हाला. 50 रुपयाला 3 वाटे. आणि इकडे बघा हे गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे तिकडे त्या मावशीकडे. आणि काय कापते? सुरमई? कुपा आहे, कुपा. ओके, कुपा कापतात बघा. मला सुरमईसारखं दिसलं पटकन. आणि हा रूपचंद कसं आहे? 350. बघा 250 रुपयाला रूपचंद आहे. काळे मासे पण बरेच आहेत मार्केटमध्ये. आणि सोललेली कोळंबी कशी देते? बघा 100 रुपये वाटा आहे. सोललेली आहे. घरी जाऊन फ्राय करून लगेच खायची, सोलायची झंझट नाही. टायमिंग जे आहे त्यांना सकाळी 8 वाजल्यापासून 12, 1, 2 जशी मच्छी संपेल तसं असतंय. आणि रोज असतं, कधी सुट्टी नसते. डेली मार्केट असतंय आणि कंटिन्यू कधी पण या. आणि रविवारच्या आल्यात तुम्हाला भरपूर मच्छी बघायला भेटतात. आता मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे त्यामुळे थोडंसं मच्छी कमी आहे. हा कटला आणि हा रोहू ना. हा बघा रोहू. रोहू कसा देते? हा बघा 400 रुपयाला रोहू आहे. एकदम फ्रेश आहे. आणि हा कटला 300 रुपयाला. हे काय कशाची कापून ठेवली? ही बघा ही बिगर काट्याची तार सुरमई. कशी वाटा? 120ला 1 पीस आहे. 120 रुपयाला 1 पीस. दोन्ही 200ला देईल. खाऊन बघ, काटाना काही नाही. खायला भारी. हीच का सुरमई? सुरमई आहे ती पक्की मोठी असते. हा का? खायला भारी. चिकन पेक्षा भारी टेस्ट. काय म्हणते याला? कुठली सुरमई? तार सुरमई घे. तार सुरमई. सुरमई आहे का? असली सुरमईला ती म्हणत एवढं तिला दे. पुणे. हा बघा हा डाकू मासा. आपण इथं टिटवायला जाताना आपल्याला तलावात भेटलेला हा डाकू. बघा डाकू मासा. आणि असे जिवंतच असतात ते. आणि हा तलावातला आहे गोड्या पाण्याचा. आणि हे मोठे डाकू आहेत. हे अजून मोठे होत आहेत. छोटे डाकू आहेत. बांगडे बघा लावलेत 100 रुपयाला 4. ही बघा ही कोळंबी 400 रुपये किलो. पहिल्यांदा मला किलोवर कोळंबी दिसली या मार्केटमध्ये. बाकी सगळे वाट्यावरच आहे. आणि 400 रुपये कोळंबी या ताईकडे आहे. आणि ही बघा आता आपण जे बघितले ना बोनलेस सुरमई. बघा ही बिना काट्याची तार सुरमई. ही अशी कापतात बघा. ही अशी असते तार सुरमई. आणि हा कितीचा पीस ठेवते? हा बघा 100 रुपये पीस आहे. आपण बोनलेस चिकन ऐकलंय, बोनलेस मटन पण ऐकलंय. आता हे बोनलेस मासा पण आहे. आणि ही सुरमई कशी आहे? 700ला अक्की ना. 700 रुपयाला या अक्की मासा. बघा एकरू मासा केवढा मोठा आहे. आणि कसा देते हा एकरू? हा पूर्ण 1500ला. आणि हा बघा हा आगरी कोळ्या लोकांचा हळदीतला मासा सकला. कसा आहे सकला? हा 500 रुपयाला पूर्ण सकला मासा. बघा हे बघा पाकड. पाकड कशी आहे का? हे बघा 100 रुपयाला एक पाकड. आणि मांदेलीचा वाटा 50 रुपये मांदेलीचा वाटा. आणि हे बघा हे पापलेट आहेत 1500 रुपयाला 4. आणि हा सुरमई आहे 1000 रुपयाची जोडी म्हणते ताई. इकडे करली पण आहे. 100चे किती आहेत? 6. बघा 100 रुपयाचे 6 बांगडे. हा बघा हा शिवडा मासा आत्ताच कट केला आहे बघा. एवढा मोठा शिवडा मासा. आणि कसा आहे? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. आणि बघा एवढे पीस आहेत त्याचे शिवड्या माशाचे. कशी देते वाव? 100 रुपये वाटा. कुठला पण बघा, कुठला पण हा तुकडा घ्या 100 रुपये. हे बघा. आणि वरती लावते. आजी दिलदार आहे एकदम. हा काळी वाव आहे 100 रुपयाला तुकडा आहे. त्याच्यावर हा छोटा तुकडा लावून देते आजी. आणि बघा आणि मस्तपैकी असा बंगाली सुरा घेऊन बसलेली आहे बिळी कापायला. काय बोंबील बघा 100 रुपयाला. किती आहेत ते? आपल्याला 2, 3, 4, 5, 6, 7 बोंबील आहेत. 7 बोंबील आहेत 100 रुपयाला. बघा इकडे बोंबील बघा. ती मोठी पाकड आहे. कशी देते पाकड का?
पूर्ण हे बघा पाकड 300 रुपयाला. आणि हा कुठला आहे मासा? हा नाल. बघा वाटा लावले का? जोडी कशी? 100 रुपयाला जोडी नाल मासा. आणि हा राणी मासा कसा आहे? 100ला. हे बघा 8 आहेत राणी मासे 100 रुपयाला वाटा. आणि ते चोर बोंबील हे बघा, ते चोर बोंबील आहेत 100 रुपयाला 3. हे बघा साईज बघा थोडी मोठी आहे चोर बोंबीलची. हे बघा मुशी पण आहे मार्केटमध्ये. कशी मुशी ताई? 300ला 4 आहे पूर्ण. हे बघा ह्या मुशी आहेत आणि या 200 रुपयाला सर्व 4चे 4 देतात आपल्याला. हा बघा करकरा मासा. कसं देते करकरा? म्हणजे 250ला सांग 150ला. हे बघा 150 रुपयाला करकरा मासा. आपण करकऱ्याचे आहेत ना? हा करकराचा वाटा लावलाय का सगळा? हे बारके करकर आहेत. आणि माकुल बघा केवढं मोठं आहे. हे कसं देते एवढं मोठं? आणि इकडे बघा त्यापेक्षा मोठीच माकलं. मग हे किलोवर देते की कसा वाटा तो? हा 300ला आणि हा मोठा. हा बघा एक माकुल 200 रुपयाला आणि हा माकलाचा वाटा 300 रुपये. हे बघा इकडे आहे मुशी. कशी मुशी? 300ला 3 आणि ह्या 300ला 4 मुशी. हे काय आहे? हे पण टोळ आहे. त्यालाच मोठं ह्याला नसतं काय? आणि हा बघा हा आहे सफेद टोळ. त्याला जास्त पुढे चोच नसते. पण हा बघा हा हिरवा टोळ. याला बघा केवढी मोठी चोच आहे पुढे. तोंड बघायचं कसं आहे. आणि कसं देते हा हिरवा टोळ? ओके बघा हे 500 रुपये सांगते पण 300 रुपयाला देईल आपल्याला हे टोळ. हे का? आणि हा पांढरा 400चा. हा बघा 400चा. आणि हा सकला आहे ना? हा बघा सकला. कसा तो सकला? 400 रुपयाला सकला. हा आपला कोळी लोकांचा हळदीचा मासा सकला 400 रुपयाला. हा छोटा आहे पण तिथे मोठे मोठे असतात सकले. रावस कसे आहेत? 600 रुपयाला एक रावस. कमी होते. शेंडी रावस छोटे कसा वाटा आहे? बघा 150 रुपयाला 5 आहेत छोटेवाले रावस. त्याला शेंडी रावस म्हणतात. तिसऱ्या हे बघा तिसऱ्या पण आहेत. तिसऱ्या कशा? हा वाटा आहे ना? हा 100 रुपयाचा वाटा आहे. मला वाटतं की 20 एक तिसऱ्या आहे त्याच्यामध्ये. 100 रुपये वाटा आहे. आणि ही कर्दी ना? कशी ती? 50 रुपयाला एक वाटा का सगळे? सगळा. हे बघा 50 रुपयाला एवढी कर्दी आहे सर्व. हे बघा. आणि इकडे पण चिंबोऱ्या बोंबील. आणि हे काय निवटे आहेत काय? बोईट. बोईट आहे बघा बोईट. हे बघा हे चिंबोऱ्या. या कशा आहेत त्या? कशा आहेत त्या? बघा 300ला देणार. मला वाटतं 8 आहेत ना? 8 का 9 आहेत. हे बघा. आणि ह्या मिक्स आहेत नर मादी मिक्स आहेत सर्व. 9 आहेत. हे बघा भरलेले आहे बघा. तर बघा मादीवाले जास्त दिसतात. 400ला वाटा 300 रुपयाला देते. हे बघा हे 8-9 चिंबोऱ्या आहेत या. आणि इकडे कोळंबी आहे. आणि हे बोईट पण आहेत. बोट कसा वाटा देते? हे बघा 50 रुपये वाटा आहे. मोठी बोट आहे ती. आणि मला वाटतं 8 ते 9 बोट आहेत 50 रुपयामध्ये. आणि हे बोंबीलचा वाटा कसा आहे? 50 रुपयाला बोंबीलचा वाटा आहे. 2 वाटे 100 रुपये. इकडे सुकी मच्छी पण तुम्हाला मिळाली बघा. इकडे कुठली आहे? सुरमई आहे का? हे बघा वाकट्या आहेत, बोंबील आहेत. आणि बघा इकडे बांगडे आहेत. सुकी मच्छी पण तुम्हाला मार्केटमध्ये आहे बघा. इकडे तर ओली मच्छी आहे बरीच आहे. त्याच्याबरोबर इकडे सुकी मच्छी पण आहे बघा तुम्हाला इकडे मेला मार्केटमध्ये. उरण नाका फिश मार्केट बघा. एवढं मोठं मच्छी मार्केट आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं 2 वाजेपर्यंत असतं मॅक्झिमम. पण लवकर या कारण लवकर भरपूर मासे असतात. संपले की मग संपलं. तर अशा प्रकारे आपलं उरण नाका फिश मार्केट फिरून झालेलं आहे. आणि बघा हे पूर्ण मार्केट दिसतं तुम्हाला पाठीमागे. पूर्ण आता आपण एक्सप्लोर केलं आहे. आणि काय रेट्स होते कुठले कुठले मासे ते सर्व पाहिलं आहे आपण. जर तुम्हाला हा आपला उरण नाका फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.